शिक्षा की ऊंची उडान या कार्यक्रमात आज आपण भेट करणार आहोत निहाल खेमचंद शहारे, को-फाउंडर अँड डायरेक्टर ANS अकॅडमी, MBA फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज दिल्ली, BTech COEP यांच्यासोबत. नमस्कार सर, आपलं आमच्या महाराष्ट्र TV 24 न्यूज स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. माझा पहिला आपल्याला क्वेश्चन हा असणार आहे, MBA झाल्यानंतर हे क्षेत्र निवडण्यामागचा नेमका आपला उद्देश काय राहणार? पहिल्यांदा तर मी एक छोट्या गावातला आहे, म्हणजे महाराष्ट्रातल्या गोंदिया डिस्ट्रिक्टमधला आपला आमगाव हा तालुका आहे. तिथला एक छोटासा गाव रिसोड म्हणून आहे, तर तिथला आहे मी. आणि म्हणजे लहानपणापासूनच मला फक्त अभ्यासाबद्दल खूप जिद्द होती आणि त्याचमुळे म्हणजे मी आता 10वीच्या नंतर मग त्या गावातून शिफ्ट होऊन नागपूरला आलेलो. आणि नागपूरला मग मी 11th-12thमध्ये JEEच्या प्रिपरेशन केला. आणि त्याचसोबत मग ऑब्व्हियसली म्हणजे प्रिपेअर करता करता मी JEE मेन्स आणि ॲडव्हान्स हे दोन्ही एक्झाम्स क्रॅक केले. आणि त्यानंतर माझा ॲडमिशन COEP ह्या कॉलेजला लागला ॲज अ IT इंजिनियर. आणि मग हा जो प्रवास आहे माझा, हा म्हणजे ऑब्व्हियसली हा माझा प्रवास जो होता हा मला शिक्षणाकडे खूप जास्त जवळचा होता. आणि त्याच्यामुळेच मग मी समोर जाऊन MBA हा स्पेशलायझेशन निवडलं आणि मग त्याच्यात मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. आणि आता पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर किंवा MBA केल्यानंतर एक वाईब येतं की आपल्याला एंटरप्रेनर व्हायचं आहे, बरोबर आहे. आणि त्याचमुळे माझा पहिल्यापासून होता की मला स्वतःचं काहीतरी करायचं आहे. आणि स्वतःच्या केल्यावर लोकांचा जर त्याच्यात फायदा झाला तर ते खूप चांगली गोष्ट असते. त्याच्यामुळेच मग माझा एक मित्र आहे जय हेडलेवर, ते सध्या माझे पार्टनर पण आहेत. तर त्यांच्यासोबत मिळून ते आता ह्या शैक्षणिक ह्या क्षेत्रात मागच्या 3 वर्षापासून आहेत. आणि मग त्यांच्यासोबत मिळून मी हे ANS अकॅडमी हे स्टार्ट करायचं आम्ही ठरवलं आणि मग आम्ही स्टार्ट केलं. बरेच प्रतिस्पर्धी आहेत या क्षेत्रात आणि तुमच्या इतका कमी वयात तुम्ही हे सुरुवात केली आहे. बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला असेल, काय सांगाल? हो, तर आता जेव्हा ऑब्व्हियसली आता नागपूर म्हणजे आता काय हब झालं आहे 11th-12thचं आणि जे पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम होतात आयदर फॉर इंजिनिअरिंग किंवा मग नीट, त्याचं ते हबच झालं आहे. आणि म्हणजे प्रत्येक आजूबाजूच्या गावातून लोक नागपूरलाच येतात आणि नागपूरचे पण चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये जातात. तर म्हणजे आम्हाला ऑब्व्हियसली स्टार्टिंग करायला आमचं ठरलं होतं की आम्हाला स्टार्ट तर करायचंच आहे. पण आता अडचणी म्हणजे कसं की कॉम्पिटिशन्स खूप सारे आहेत. त्याचबरोबर मग आम्हाला ते फंडिंगचं विचार करायला, त्याच्यानंतर मग आता आम्ही काय वेगळं करणार ते आमचं जास्त त्याच्यावर आमचा जास्त फोकस होता. आणि त्याच्याचमुळे आम्ही म्हणजे खूप काही नवीन गोष्टी ह्या ANS अकॅडमीद्वारे आणलं. आणि मग त्याच्यामुळे आम्ही कॉन्फिडंट आहोत की आम्ही ह्या कॉम्पिटिशनमध्ये सर्व्हाइव्ह करू शकणार. असं म्हटलं जातं की नागपूरमधील किंवा महाराष्ट्रातील जे युवक असतात किंवा जे शिकणारे असतात ते उद्योगशीलतेकडे वळत नाहीत आणि तो एक तुम्ही कॉन्सेप्ट घेऊन आलाय, तर काय सांगाल त्याच्याबद्दल? आता जनरली कसं असतो नागपूरमध्ये किंवा नागपूरच्या विद्यार्थ्यांची मेंटॅलिटी काय आहे की सहसा आपण एकदा नॉर्मल 11th-12th करून टाकलं, त्यानंतर मग आपण एक BSc किंवा BCom करून एक 25,000 नोकरी केली तरी पण त्यांना एक म्हणजे एक सॅटिस्फॅक्शन वाटतं, बरोबर आहे. पण जर आपण नागपूरच्या बाहेर गेला, आपण जर पुणेला गेलं, मुंबईला गेलं, तर तिथे जे लाईफस्टाईल आहे किंवा जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे ती खूप वरची आहे, बरोबर आहे, म्हणजे कम्पेअर टू नागपूर. आणि त्याचमुळे मला असं वाटतं की नागपूरच्या लोकांना म्हणजे फक्त एकच गोष्ट किंवा विद्यार्थ्यांना एकच गोष्ट म्हणजे मनात ठेवल्या पाहिजे, ती म्हणजे की आम्हाला विद्येतर्फे किंवा शैक्षणिक दृष्टिकोनाने थोडा जास्त विचार करून आणि ती जी पातळी आहे ना की आम्ही फक्त 25,000ची जॉब करून खुश राहू, त्याच्या वर गेलं पाहिजे. आणि मग त्यांनी अजून चांगल्या डिग्रीज आहेत, जसं इंजिनिअरिंग झाली, त्यानंतर मग आपण MBA करू शकतो, MTech करू शकतो, डॉक्टर म्हणजे मेडिकल फील्डमध्ये पण खूप चांगल्या डिग्री आहेत, BAMS, BHMS, MBBS. तर त्या रस्त्याकडे किंवा त्या मार्गाकडे विद्यार्थ्यांनी वळले पाहिजे असं मला वाटतं. कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात अनेक बदल झालेत, आपण जाणवलेत. त्याच कोरोनाच्या काळातून ऑनलाईन शिक्षण पद्धती ही संकल्पना सुद्धा जन्मास आली म्हणता येईल. काय वाटतं तुम्हाला, काय शैक्षणिक बदल घडून आले आणि ऑनलाईन शिक्षण पद्धतीविषयी आपलं मत काय आहे? आता
कोरोनामुळे काय झालं आहे की डिजिटल किंवा मग हे जे ऑनलाईन टीचिंग आहे याला बूम आलेलं. पण आता तेच असतं की आता जेव्हा तुम्ही फेस टू फेस किंवा एका क्लासरूममध्ये स्टुडंट्सला जितकं चांगल्याने समजू शकता तितकं ऑनलाईनमध्ये नाही समजू शकत किंवा ते अवघड जातं. पण तरी पण आपल्या भारताच्या विद्यार्थ्यांनी किंवा आपल्या महाराष्ट्र विद्यार्थ्यांनी इतके कष्ट करून किंवा टीचर्स पण म्हणजे शिक्षक पण यांनी खूप कष्ट करून नवीन नवीन डिजिटल ह्या गोष्टींना त्यांनी एक्सेप्ट केलं, अडॉप्ट केलं आणि त्यानंतर त्यांनी ऑनलाईनमध्ये शिकवून विद्यार्थ्यांना शिक्षित केलं. हीच मला खूप मोठी बाब वाटते. आणि आता ऑब्व्हियसली आता जसं कोरोना संपत आहे किंवा कोरोनाचा काळ गेला आहे तरी पण आता जे 2 वर्ष आपण ऑनलाईन शिकलेलो आहे तर ते आता ऑब्व्हियसली ते एकासोबत नाही निघणार, ते हळूहळूच निघणार. पण त्याचा एक फायदा पण झाला आहे की आता घरी बसल्या लोकांना जे गोष्टी म्हणजे गावातल्या मुलांना कधी मिळायचं नाही, जसं मी गावातला आहे, मला खूप साऱ्या गोष्टी जे असतात रिसोर्सेस असतात ते मला कधी सापडले नाही किंवा भेटले नाही. पण आता ऑनलाईनच्या मार्फत आपल्याला एका गावातल्या मुलाला पण किंवा एका गावातल्या विद्यार्थ्याला पण ती गोष्ट अवेलेबल आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. एकूणच त्याच्या यूज वरून त्याचे फायदे तोटे म्हणता येईल. येस, म्हणजे कसं आहे की म्हणजे आता ते विद्यार्थ्यावर आहे. आता मोबाईल जर मिळाला तर एक विद्यार्थी असेल जो गेम खेळत असेल आणि एक विद्यार्थी जो अभ्यास करत असेल. पण फायदा खूप झालेला आहे कारण की आधी फक्त गेमच खेळायचे, आता तुमच्याकडे म्हणजे शिक्षण घेण्याचा पण ऑप्शन आहे. बरोबर. तुमच्या मते विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे? तर आता बघा, आता कसं असतो की एक विद्यार्थी जो असतो जेव्हा तो बोर्डचं प्रिपरेशन करतो किंवा एक नॉर्मल 11th-12th करतो तर त्याला फक्त आणि फक्त तो सिलेबस कव्हर करायचा आहे आणि तो वर्षानुवर्षे वाचून त्याचं प्रॅक्टिस करून लिहिण्याचा प्रॅक्टिस करून एक्झाम द्यायची आहे. पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हे जे आहे इट्स ऑल अबाउट की तुमचे कन्सेप्ट किती स्ट्रॉंग आहेत. कन्सेप्ट स्ट्रॉंग नंतर मग तुमचे जे ऑप्शन असतात, आता बघा JEE म्हणा किंवा नीटमध्ये म्हणा MCQ पॅटर्न आहे, राईट, मल्टिपल क्वेश्चन्स पॅटर्न आहे. प्रॅक्टिस महत्त्वाची मानली जाते. त्याच्यात प्रॅक्टिस पण महत्त्वाची मानली जाते आणि मग तुम्हाला कन्सेप्च्युअली तुम्हाला स्ट्रॉंग व्हावं लागतं. म्हणजे तुम्ही फक्त तेवढं सिलेबस वाचलं तर तुमचं होत नाही. तुम्हाला काय करावं लागतं, त्याच्या एक स्टेप हेड जावं लागतं आणि तुम्हाला ते तर करावंच लागतं. त्यासोबत मग ऑप्शन एलिमिनेशन करता आलं पाहिजे की आता तुम्ही तर केलंय, तुम्ही कन्सेप्ट वगैरे सर्व वाचलंय, तुम्ही आता प्रॅक्टिस पण केली आहे, पण कसं आहे की 4 ऑप्शनपैकी कोणतं ऑप्शन बरोबर आहे हे आयदर तुम्ही डायरेक्ट सॉल्व्ह करून आन्सर आणू शकता किंवा मग काय करू शकता, एलिमिनेट करू शकता 3 ऑप्शन आणि त्यानंतर एक ऑप्शन बरोबर आणू शकता. तर जो कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे याकडे कसं बघितलं पाहिजे की स्टार्टिंग पासूनच तुम्ही कन्सेप्टकडे लक्ष द्या आणि जो म्हणतो ना आपण रट्टा मारतात मुलं किंवा खूप लर्निंग म्हणजे ते लर्न करतात, तर लर्न करण्यापेक्षा त्यांनी कन्सेप्टकडे लक्ष भर दिला पाहिजे आणि कन्सेप्ट थ्रू मग कसं क्वेश्चन सॉल्व्ह करायचं त्याच्यावर फोकस केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी या 2 वर्षात बोर्ड्स आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा सोबतीनं करायचा? हो, आता बघा जसं सध्या म्हणजे नागपूरमध्ये किंवा मग खूप साऱ्या इन्स्टिट्यूट्समध्ये असं चालतं की शेवटच्या 4 महिन्यात ते बोर्डाचं शिकवून टाकतं. पण ऑब्व्हियसली आता बोर्डाचं 4 महिन्यात कव्हर करणं इट्स डिफिकल्ट टास्क, ते खूप अवघड आहे. तर त्याच्यासाठी काय करू शकतो आपण की स्टार्टिंगपासूनच जेव्हा आपलं 11th स्टार्ट होतो तर त्याचबरोबर एक तास बोर्डकडे लक्ष द्यायचं आणि एक तास आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झामकडे पण लक्ष द्यायचं. तर याच्यासोबत जर आपण चाललं तर मग इव्हेंच्युअली ते जे अभ्यास आहे ते दोघांचा एकासोबत होईल आणि मग तुम्ही बोर्ड्समध्ये पण एज करू शकता आणि त्याचबरोबर कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये पण एज करू शकता. मला वाटतं माझ्या काळात आणि तुमच्या काळातही आपला अभ्यास जो गृहपाठ किंवा आपण घरी जो शिकवला जातो तो म्हणतो वडील किंवा आई वडीलच अभिभावक आपले पालकच घेत असतात. तुमच्याही काळात कदाचित घेतला असावा. माझाही अभ्यास माझ्या वडिलांनी घेतलाय. मात्र आताची ही ट्युशन क्लासेस ही एक नवीन प्रथा म्हणता येईल आली आहे, अकॅडमी नवीन. तुम्हाला काय वाटतं की ही एक व्यवसायाचा भाग होत आहे का? म्हणजे आता बघा, ही तर एक डिबेटेबल टॉपिक आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की व्यवसाय पण चालू आहे खूप जागी आणि खूप कोचिंग क्लास असे आहेत जे मनापासून मुलांचा भला चाहतात आणि त्याच्यानुसार मग ते त्याला ट्रेन करतात. आता फक्त एक
एक इम्पॉर्टन्स म्हणजे कोचिंग क्लासचा एक इम्पॉर्टंट काय येतो की आता बघा घरचे लोक आपले ते त्यांना जितकं माहीत असतं ते तितकंच सांगू शकतात आणि ते अभ्यासाला सांगू शकतात. पण जेव्हा आपण कोणती पण कॉम्पिटेटिव्ह एक्झामकडे लक्ष देतो तेव्हा फक्त सिलेबस किंवा अभ्यास हाच इम्पॉर्टंट नसतो. Specialization असल्या कारणाने. येस. तर त्यामुळे काय असतं की खूप साऱ्या गोष्टी जे आहेत ते त्याच्या राऊंडमध्ये फिरतात. म्हणजे एक जर विद्यार्थी आहे तर फक्त अभ्यास ही फक्त एकच गोष्ट झाली. त्याचसोबत तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. जशी एक्झाम होते तशीच एक्झाम तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे. असं आता कसं असतं की JEE आणि CET हे ऑनलाईन होते म्हणजे एका कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे, बरोबर आहे. पण खूप सारे इन्स्टिट्यूट काय करतात ते पेन अँड पेपर यावर त्यांची प्रॅक्टिस करून घेतात. मग आता जर विद्यार्थी पूर्ण 2 वर्ष पेन अँड पेपरवर प्रॅक्टिस केलं आणि ॲट द एंड जे एक्झाम होते तेव्हा तो देतोय कम्प्युटरवर, तर मग ते खूप अवघड जातं त्या मुलाला ॲडॉप्ट करायला, बरोबर आहे. तर त्या प्रकारे मग त्यांनी जसं टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करून इन्स्टिट्यूट्सनी किंवा कोचिंग क्लासेसनी अडॉप्ट केले पाहिजे आणि जसं ॲक्च्युअल एक्झाम होते तसं त्यांना एक सोयीस्कर उपाय त्या स्टुडंट्सला दिले पाहिजे. आपल्या ANS अकॅडमीच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांची ही स्पर्धा परीक्षेची तयारी आणि प्रॅक्टिस कशी करून घेतो? तर आता पहिलं आम्ही काय करतोय की आता जसं आमचं सेशन 1 आता सुरूच आहे, म्हणजे आमची 15 तारखेपासून 15 एप्रिलपासून बॅच सुरू झाली आहे. तर आम्ही काय करतोय की आता कोविडमुळे खूप सारे चॅप्टर्स किंवा सिलेबस कट झाले होते, डिलीट झाले होते. तर आम्ही 8, 9, 10चं जितकं पण बेसिक डिलीट झालं होतं आणि जे कन्सेप्ट्स आहेत ते जे आम्हाला 11th, 12thला किंवा JEE आणि नीटला लागणार आहेत तर आम्ही ते कन्सेप्ट आधी ते पूर्ण कम्प्लीट करतोय 1 महिन्यात. 1 महिन्यात आम्ही 8, 9, 10चं फाउंडेशन कम्प्लीट करणार आहे 15 मे पर्यंत आणि त्यानंतर आम्ही जे म्हणजे 11thचा स्टार्ट करणार आहे. आणि ते पण स्टार्ट कसं करणार आहे, एक सेशन 1 असणार आहे. सेशन 1 मध्ये पहिल्यांदा बोर्ड्स म्हणजे आपण CBSE म्हणा किंवा स्टेट म्हणा, तर हे जे बोर्ड्स आहेत पहिल्यांदा आम्ही त्या बोर्डचं प्रिपरेशन करून घेऊ सेशन 1 मध्ये आणि त्याच टॉपिकचं सेशन 2 मध्ये कॉम्पिटेटिव्हच्या हिशोबाने ते कसं प्रिपेअर केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता मॅथमॅटिक्समध्ये सपोज एक ट्रिग्नोमेट्री आहे तर ट्रिग्नोमेट्री मी शिकवलं स्टेट बोर्डच्या नुसार किंवा मग CBSE बोर्डच्या नुसार. मग काय करणार सेशन 2ला त्याच टॉपिकच्या ट्रिग्नोमेट्रीचंच कॉम्पिटेटिव्हमध्ये कसं विचार करू शकता, त्याचे कन्सेप्ट जे लागतात ते कसे यूज करू शकता किंवा एलिमिनेशन कसे करू शकता, तर ती गोष्ट आम्ही सेशन 2ला शिकवणार. एक प्रकारे असं म्हणता येईल की बेसिक आधी क्लिअर केलं जातं, बरोबर. म्हणजे कसं आहे जेव्हा आपण आता जर मी एका मुलाला म्हणेल की तू 10 मीटरची जंप मार तर तो नाही मारू शकत, बरोबर. तर मी काय करणार फक्त एक 5 मीटरची एक छोटी एक ब्लॉक देणार आणि मग तो चढणार आणि मग तो समोर जाणार. तर तेच आम्ही प्रयत्न करतोय, ते करायचा प्रयत्न करतो. आता काही महिन्यातच JEE ॲडव्हान्स ही परीक्षा होणार आहे आणि तुम्ही ही परीक्षा क्रॅक केली आहे, तर तुम्ही विद्यार्थ्यांना याबद्दल काय मार्गदर्शन करणार? कशा पद्धतीनं हे यश संपादन केलं आणि त्यांनी कसं हे यश संपादन करावं? तर आता विद्यार्थ्यांना जसं तुम्हाला पण माहिती असेल की JEE ॲडव्हान्स्ड ही वन ऑफ द टफेस्ट एक्झाम इन ओव्हरऑल इंडिया आहे, बरोबर आहे. आणि त्याचा नेहमी म्हणजे प्रत्येक वर्षी त्याचा पॅटर्न चेंज होतं, त्याचे टोटल मार्क्स किती आहेत ते चेंज होतात, त्याचे निगेटिव्ह मार्किंग स्कीम चेंज होते. तर हे जे अभ्यास आहे JEE ॲडव्हान्सचा ते करणं खूप अवघड आहे. का? कारण की तुम्हाला एक प्रॉपर फॉर्मॅटच माहीत नाही आहे की तो एक्झाम कशी येणार आहे, बरोबर आहे. आता जर तुम्हाला जर माहिती असलं जसं JEE मेन्स आपल्याला माहिती आहे की ते फक्त इतक्या पर्टिक्युलर मार्काचे असणार आहे, त्यात इतके पर्टिक्युलर क्वेश्चन असणार आहेत, हे सगळं आपल्याला माहिती असतं. पण ॲडव्हान्समध्ये आपल्याला काही माहीत नसतं, म्हणून ते प्रिपरेशन करणं खूप अवघड आहे. तर हे प्रिपरेशन कसं करायचं, तर बघा आता जे 12वीत आहेत आणि ज्यांना आता JEE द्यायची ॲडव्हान्स द्यायची आहे, तर तुम्ही काय करा की पहिल्यांदा जितके पण ॲडव्हान्सचे क्वेश्चन आहेत प्रिव्हियस इयर ते ॲडव्हान्सचे क्वेश्चन काढा, ते सॉल्व्ह करायला लागा आणि सॉल्व्ह करता करता त्यांचे कन्सेप्ट्स म्हणजे त्याच्या मागचा जो कन्सेप्ट आहे त्याच्याकडे जास्त लक्ष द्या, रॅदर दॅन आता जनरली आपण काय करतोय की आपण पहिल्यांदा कन्सेप्ट शिकतो, कन्सेप्ट शिकल्यावर मग आपण प्रॅक्टिस करतो क्वेश्चन्सचं आणि त्यानंतर मग आपण ऑप्शन टिक करतो. पण आता ते वेळ नाही आहे कारण की आपल्याकडे फक्त 1 ते 1.5 महिना बाकी आहे, बरोबर आहे. तर आपण काय करायचं त्यापेक्षा क्वेश्चन्स काढायचे, क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचं आणि मग त्याच्या मागचा जो कन्सेप्ट आहे तो लक्षात ठेवून मग समोर जायचं. तर ही गोष्ट झाली 12th वाल्यांसाठी. पण आता सपोज आता 10th वाले आहेत जे आता 10th पास झालेत आणि जे आता 11thला जातील आणि प्रिपेअर करतील JEE मेन्स आणि ॲडव्हान्ससाठी, तर तुमच्यासाठी फक्त एकच वे आहे, तो आहे की तुम्ही काय करू शकता की स्टार्टिंगपासूनच फक्त आणि फक्त कन्सेप्टवर फोकस करा. म्हणजे तुमचे समोर जाऊन क्वेश्चन्स म्हणजे आता हळूहळू क्वेश्चन्स पण चुकतील किंवा मग तुम्हाला मार्क्स कमी येऊ शकतात, पण त्याच्याने म्हणजे असं ढपाळ नको. पहिल्यांदा
पूर्ण कन्सेप्ट जितके पण कन्सेप्ट आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. पूर्ण तुमचे कन्सेप्ट क्लिअर करा आणि त्यानंतर मग क्वेश्चन्सकडे जा आणि मग क्वेश्चन सॉल्व्ह करा. त्याच्याने कसं होईल की तुमचे कन्सेप्ट इतके स्ट्रॉंग होणार की तुम्हाला समोर जाऊन जेव्हा तुम्ही ॲडव्हान्स देणार तर तुम्हाला भीती नाही वाटणार. तर त्याचमुळे फक्त आणि फक्त म्हणजे JEE फक्त आणि फक्त एकच इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ती म्हणजे कन्सेप्ट समजणं. काही काळापूर्वी नवीन शिक्षा नीती ही आली. बरेच प्रतिक्रिया आल्या, बऱ्याच सगळ्या स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. आपल्याला काय वाटतं, नवीन शिक्षा नीती किती उपयोगी आहे? बघा, आतापर्यंत कसं व्हायचं की आपल्याला जे आपण स्पेशलायझेशन करतोय, आयदर सायन्स, आयदर कॉमर्स ऑर आर्ट्स, आपल्याला ते 2 वर्ष मिळायचे. आता नवीन शिक्षण नीतीनुसार काय होणार आहे की आपल्याला ते 3 वर्ष मिळणार आहे. तर मग ते जो इंटरेस्ट आहे तुमचं, तो तुम्ही त्या प्रकारे तुम्ही ओळखू शकता की खरंच माझा हा इंटरेस्ट आहे की नाही, आणि मग त्यानुसार मग तुम्ही ते जीवनातले 3 वर्ष त्या इंटरेस्टकडे तुम्ही लक्ष देऊ शकता, फोकस करू शकता. आणि मग तुम्हाला ऑब्व्हियसली त्याच्यानंतर तुम्हाला ज्या फील्डमध्ये जायचं असेल तर मग त्या फील्डमध्ये जाणं खूप सोपं होऊन जाईल. का? कारण की तुम्ही ते 3 वर्ष त्याच इंटरेस्ट किंवा त्याच फील्डवर मेहनत केली आहे. तर त्याच्यामुळे मला वाटतं की हे एक सक्सेसफुल असू शकतं. पण तेच असतं की कोणती पण जेव्हा आपण नीती काढतो, म्हणजे कोणती पण आपण जेव्हा एक स्कीम काढतो, तर त्यात 5 to 10% आपण सांगू नाही शकत की काय होईल काय नाही होईल. पण आता तेच आहे की आता ते फक्त स्टुडंट्स आणि शिक्षकांनी पॉझिटिव्हली घेऊन त्यावर सोबत काम केलं तर मग समोर जाऊन ही पण जे आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी ती पण खूप छान ठरणार. अगदी कमी वयात आपण या क्षेत्रात कार्यरत आहात आणि या क्षेत्रात कार्यरत असताना एक क्वेश्चन शिक्षण संबंधीच असा असणार आहे माझा की शिक्षण घेणं हा उद्देश काय असला पाहिजे? नोकरी मिळवणं की एक सुसंस्कृत नागरिक घडवणं, की दोन्ही? तिसरा ऑप्शन सुद्धा देणार मी तुम्हाला. आता बघा, प्रत्येक विद्यार्थ्याची जर्नी जी असते ती खूप वेगवेगळी असते. आता कोणासाठी जो ड्रायव्हिंग फोर्स असतो तो खूप वेगळा असतो. आता बघा, आता जर एक गरीबाचा मुलगा आहे, बरोबर, तो खूप चांगला शिक्षणात खूप चांगला आहे, पण त्याचा जो ड्रायव्हिंग फोर्स असेल तो काय असेल की मला एक चांगली नोकरी पाहिजे आणि मला खूप जास्त पैसे कमवायचे, ते त्याचा एक ड्रायव्हिंग फोर्स असेल. पण आता तेच म्हणा की तुम्ही मिडल क्लास किंवा हायर क्लासचा विद्यार्थी असेल तर त्याच्याकडे काय असतं की त्याच्याकडे ऑलरेडी जीवनात जगायला लागतात ती गोष्टी सर्व अवेलेबल आहेत, बरोबर आहे. तर त्याच्यामुळे त्याला नोकरी किंवा पैसा याच्यावर फोकस नसून तो स्वतःला कसं चांगला माणूस किंवा स्वतःला कसं सुसंस्कृत करू शकेल त्याच्यावर फोकस असतो. तर प्रत्येकाचं ड्रायव्हिंग फोर्स वेगळं असतं. तर माझ्या मते असं आहे की ड्रायव्हिंग फोर्स काही असू द्या, म्हणजे इट डझंट डिपेंड की तुमचं म्हणजे ड्रायव्हिंग फोर्स काय आहे. तुम्हाला फक्त हेच आहे की ड्रायव्हिंग फोर्स असणं गरजेचं आहे, तो काहीही असू द्या, आणि अभ्यास करणं गरजेचं आहे. बरोबर. आमच्या दर्शकामधल्या पालकांना आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना सुद्धा काय एक संदेश द्याल, काय मार्गदर्शन कराल की मुलाखत संपते वेळी त्यांना नेहमी उपयोगात येईल? काय सांगाल? आता जसं पालक किंवा स्टुडंट्स आहे तर कसं असतं की आफ्टर 10th किंवा कोणताही जनरली मुलगा जो असतो तो त्याला एक क्लिअर आयडिया नसतं की त्याला जीवनात काय करायचं असतं. जसं माझंच एक्झाम्पल घ्या, मी जेव्हा लहान होतो तर मला 5वीत पायलट बनवायचं होतं, त्यानंतर 8वीत मला CA बनायचं होतं, 10वीत मी अजून काहीतरी ठरवलं. ते माहिती नसतं आपल्याला की काय करायचं असतं. त्याचमुळे मला असं वाटतं की खूप जागी आता सेमिनार्स होतात किंवा मग करिअर काउन्सिलिंग होतात. तर मला असं वाटतं की आपल्या मुलाच्या इंटरेस्टनुसार पालकांनी एकतर काउन्सिलिंग सेशन किंवा मग एक सेमिनार तरी अटेंड करावं आणि स्वतः की आफ्टर 10th आपल्याकडे काय काय ऑप्शन्स आहेत हे बघून ठेवावे आणि आपल्या मुलाला कुठे इंटरेस्ट येऊ शकतं ते त्याला म्हणजे ऑब्व्हियसली त्याच्याशी कन्सल्ट करून म्हणजे त्याच्याशी बोलायचं की तुला कुठे इंटरेस्ट आहे आणि त्याच्यानुसार मग त्याचं एक फील्ड डिसाईड करायचं. कारण की एक फील्ड जर डिसाईड केलं तर वर्षानुवर्ष खराब होतात मुलांचे, बरोबर आहे. तर ते फील्ड चूज करणं खूप आवश्यक आहे. त्याच्यामुळे माझं असं मत आहे की तुम्ही फोकस करा की इंटरेस्ट कुठेला आहे करतं आणि त्याचसोबत प्रॅक्टिकॅलिटी की प्रॅक्टिकल विचाराने जर आपण विचार केलं प्रॅक्टिकल दृष्टिकोनाने तर आपला मुलगा कुठे सक्सेसफुल होऊ शकतं कुठे नाही होऊ शकत याचा विचार करा आणि त्यानुसार मग 10वी नंतर ती फील्ड चूज करा सो दॅट समोरचा जो जर्नी आहे ती खूप सोपी जाईल.
शिक्षा की ऊंची उडान या कार्यक्रमात आज आपण मुलाखत घेतली निहाल खेमचंद सहारे, को फाउंडर अँड डायरेक्टर ANS अकॅडमी यांच्याशी. शिक्षाची ऊंची उडान या कार्यक्रमात आणखी नवनवीन व्यक्तिमत्वाशी आपण भेट घेणार आहोत. तोपर्यंत बघत रहा महाराष्ट्र TV 24. नमस्कार. Are you looking for best coaching institute? Then come to ANS Academy. Answer to all your dreams. Co-founder and director of ANS Academy, Mr. Nihal Shahare and Mr. Jay Gedliwar provides you best teaching methods. IITG Main plus Advanced, NEET, MHT, CET plus 11th or 12th, 8th, 9th, 10th Foundation. MHT CET crash courses. Choosing ANS Academy is best thing for students. We provides monthly career counseling, monthly online test, 24/7 doubt clarification, batch size 30, experienced faculties, pick and drop nearest metro, residential facility also available. Let's achieve your dreams together.